मध्य रेल्वेने आसनगाव कासारा दरम्यान तब्बल 15 तासांचा मेगा ब्लॉक घेतल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे। या कामामुळे मेल एक्सप्रेस गाड्यांवरही परिणाम झाला असून प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कळवा कासारा तिसऱ्या लाईनच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने मोठे बदल केले आहेत। काही गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलण्यात आले असून प्रवाशांनी वेळापत्रक तपासून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। राज्यात बालविवाह रोखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय सुचवण्यात आला आहे। वरवधूंच्या लग्नपत्रिकेत जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे। रोहित पवारांचा मोर्चाचा इशारा, शिवाजी कोण होता या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे। रोहित पवार यांनी 28 एप्रिलला गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला। राज्यावर सुरू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे। त्यामुळे आरोग्य आणि प्रशासन सेवांमुळे हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता। आज राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत। इंधन दरांमध्ये बदल नसल्यामुळे ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळाला। राज्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून मुंबई, ठाणे, पालघर भागात तापमान 41 अंशांपर्यंत पोहोचले आहे। नागरिकांना उकाड्यामुळे त्रास सहन करावा लागत असून हवामान खात्याने अजूनही उष्णतेचा इशारा दिला। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी काळा बाजार चालत असल्याचे उघड झाले। मध्यस्थाला अटक करण्यात आली असून दररोज हजारो रुपयांची वसुली होत असल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालकांना मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले। या निर्णयामुळे राज्यात सामाजिक आणि राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सदनात झालेल्या बैठकीनंतर आप पक्षातील काही खासदार भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। या घडामोडींमुळे राजकीय राजकारणात खळबळ उडाली आहे।